नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती गेल्या कित्येक महिन्यापासून वर्षापासून पेंडिंग आहे. पण रिसेंटली 7 दिवसापासून परत एकदा तलाठी भरतीबद्दल विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती आपल्याला मिळते. आणि आता तुम्हाला माहिती असेल की 5 मे 2026 ला जो GR आला त्यानंतर त्या GR मध्ये उल्लेख केला होता की एका महिन्याच्या आत किंवा 5 जून पर्यंत मागणीपत्र हे MPSC कडे जायला हवे. त्या अनुषंगाने आता मागणीपत्र जाण्याच्या प्रोसेस बऱ्याच विभागाच्या चालू आहेत. त्यातलं एक विभाग आहे महसूल, ग्राम आणि महसूल विभाग. त्यातलं हे विशेष पद आहे तलाठी पद. बघूया आपण यामध्ये महत्वाची अपडेट काय, जाहिरात कधी येणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करत आली. त्यात ही बॅच लक्ष बॅच आपण चालू केली, ज्यामध्ये MPSC ग्रुप बी आणि सी दोघं एकत्र 2025-26-27 या बॅचेस आपण इथे लॉन्च केलेल्या आहेत. ज्या बॅचेस तुम्हाला चालू होणार आहेत बघा, ऑनलाईन स्वरूपामध्ये मराठी माध्यमामध्ये 15 जून आहे आणि इंग्लिश माध्यमामध्ये 17 जून आहे. त्यानंतर ऑफलाईनमध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिक यासाठी पण 18 जून, 16 जून, 22 जूनला बॅचेस चालू होत आहे. ही पूर्ण टीम तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे. सो नक्की जॉईन करा. यांचे डेमो लेक्चर यूट्यूबवर अवेलेबल आहे. विशेष या बॅचमध्ये तुम्हाला PDF PPT स्वरूपातल्या नोट्स आहे, बुक्स आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 1-to-1 काउन्सिलिंग आहे, टेस्ट सिरीज टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे आणि स्टेट बोर्डची पूर्ण बॅच तुम्हाला मोफत, प्लस स्टेट बोर्डच्या 100 टेस्ट पण तुम्हाला मोफत असणार आहे. सो या संदर्भात अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा, अदरवाईज ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, 5 मे 2026चा GR जो आला होता, MPSC कडे हे पद वर्ग करण्यात आलं होतं, महसूल, ग्राम महसूल अधिकारी म्हणून. बघा, या MPSCच्या या ठिकाणी त्यांनी सांगण्यात आलं होतं की हे पद आता इथून पुढे MPSC कडे वर्ग झाले. बघा, महसूल व वन विभागाचं हे पद आहे, ग्राम महसूल अधिकारी नावाने MPSC कडे वर्ग केलं. एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतो. बघा, आता जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. हा तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलाय. एक RTI पण आला होता सोशल मीडियाला, आपण हे पाहिलं. RTI 2 जून 2026 हा RTI आला होता. त्यानंतर या RTI मध्ये सांगितलं होतं की प्रोसेस चालू आहे आणि लागलीच 3 जून 2026 ला एक नोटीस जाते. कुणाकडनं नोटीस जाते? बघा, महसूल व वन विभागाकडून नोटीस जाते. कुणाला जाते नोटीस? 3 तारखेला सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हा निहाय ही एक नोटीस जाते. त्यामध्ये सांगण्यात आहे विषय ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबत. आणि संदर्भ आहे 30 एप्रिल 2026 पत्रक. आता यामध्ये नक्की काय म्हटलंय थोडक्यात बघा. यामध्ये म्हटलेलं आहे, पत्रानं आपणास अधीनस्थ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता एकूण रिक्त पदांचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत 8 मे 2026 पर्यंत सादर करण्याबाबत आपणास कळवण्यात आले होते, परंतु अद्यापही सदर मागणीपत्र शासनास प्राप्त झालेले नाही. संदर्भातील शासन पत्रात नमूद केल्याप्रमाणे आपल्या अधीनस्थ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र 8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत शासनास सादर करावे ही विनंती. म्हणजे आजची जर डेट बघितली तर आजच्या डेट पर्यंत हे पत्रक, हे आजच्या डेट पर्यंत ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी पदाचे मागणीपत्र MPSC कडे जाण्यासाठी विभागीय स्तरावरती हे मागणीपत्र जायला पाहिजे किंवा डिटेल्स जायला पाहिजे, असं या पत्रातून समोर येत आहे. आता हे पत्रक सोशल मीडियाला प्रचंड व्हायरल होत आहे. याबद्दल नक्की खरं आहे खोटं आहे, पण असं कोणी करणार नाही. सोशल मीडियाला व्हायरल होत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की 5 जून नंतर ह्या मागणीपत्र MPSC कडे जाणं गरजेचं आहे. सो मला तरी वाटतं हे परिपत्रक जे आलेलं आहे हे नक्कीच तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे, जे की महसूल विभागाने पाठवलेलं आहे आणि लवकरच याची जाहिरात येणार आहे. सो जाहिरात येणाऱ्यांना आपण हे गेले कित्येक महिने वर्षापासून ऐकतोय. पण रिसेंटली तुम्हाला माहिती असेल की जो रिफॉर्म झाला, म्हणजे बरेचसे सरळ सेवेची पदे MPSC कडे वर्ग झाली आणि वर्ग झाल्यानंतर TCS IBPS कडे आता ही एक्झाम नसणारच आहे. सो MPSC सुद्धा अजून याच्या संदर्भात परीक्षा पद्धतीचं नोटिफिकेशन देईल. मागणीपत्र तोपर्यंत विभागीय लेव्हलकडनं MPSC कडे जाईल आणि मग येणाऱ्या कालावधीमध्ये MPSC यावरती निर्णय घेऊन जाहिरात देईल. आता हे एका महिन्यात होईल, 10 दिवसात होईल, 2 महिन्यात होईल की 6 महिने लागतील, हे डिपेंड MPSC वरती आहे.
कारण एमपीएससीकडे आता खूप मोठा हा लोड असणार आहे. याला एमपीएससी बघूया कशा पद्धतीने हँडल करते. सो लवकरात लवकर सगळ्या विभागाचे पण मागणीपत्र एमपीएससीकडे जाणं लिखित स्वरूपात 5 मेच्या GR मध्ये सांगितलंय. मी माझं मनाचं सांगतच नाहीये, त्या GR मध्ये पण सांगितलं 5 जून पर्यंत मागणीपत्र जावी. आणि आता 5 जून नंतरची परिस्थिती बघितली तर प्रशासनाचं म्हणजे महसूल विभागाचंही परिपत्रक आहे की 8 जून पर्यंत द्या बाबांनो. उशीर होत चाललाय आणि असाही उशीर हा आपल्या कार्याचा भागच झाला असं दिसतं या एमपीएससीच्या माध्यमातून किंवा सरकारच्या या विभागाच्या माध्यमातून. पण लवकरात लवकर ही ऍड येणं अपेक्षित आहे, कारण बरेच विद्यार्थी बऱ्याच महिन्यांपासून वर्षापासून ह्या ऍडची वाट बघत आहे आणि इव्हन दो अभ्यास पण करत आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट मी वेळोवेळी तुम्हाला देत असतो. बाकी आता ह्या अपडेटला तुम्ही किती सिरियस घेता, किती काय लेझिनेसनी घेता, हे तुमच्यावर डिपेंड आहे. फक्त माहिती देण्याचं काम मी तुम्हाला करत असतो. सोर्सेसमधनं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो. असे महत्त्वाचे परिपत्रक असतात, गव्हर्नमेंटचे इंटरनल परिपत्रक असतात, GR असतात, एमपीएससीचे काही प्रसिद्धीपत्रक असतात, ॲड असतात, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. बाकी तुम्ही लाईटली घ्या, सिरियसली घ्या. तुम्हाला वाटलं की सर ॲड आल्यावर सांगा आम्हाला, काहीच हरकत नाही. त्या विद्यार्थ्यांनी निवांत मस्त निवांत जगा. आता पाऊस पडत आहे, निवांत फिरून या कुठेतरी. पण ज्यांना वाटतं की सर असं अपडेट आम्हाला गरजेचे आहे, तुम्ही सांगत चला मध्ये मध्ये काय घटना घडताय, त्या विद्यार्थ्यांनी सिरियसली अभ्यास चालू केलेला आहे आणि करत आहे आणि करणार पण आहे. बाकीच्यांनी ठीक आहे, तुमच्यासाठी हा व्हिडिओ नव्हताच. नाही तर मग काही असं बघा आपल्यापैकी, सर काय परत परत तेच सांगताय, सारखं ॲड आल्यावर सांगा मला, ॲड आल्यावर सांगा. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही ॲड आल्यावर बघा. पण जे विद्यार्थी आहे ज्यांना गरजेचं आहे की सर हे मध्ये मध्ये आम्हाला अपडेट सांगत चला, काय प्रोसेस आहे, कशी प्रोसेस आहे, कारण आम्ही अभ्यासात आहोत, अभ्यास करणं हा आमच्याकडे सध्या प्रायोरिटी आहे. बाकी याच्या संदर्भात आम्ही तुमच्यावर डिपेंड आहे. असे पण काही विद्यार्थी सांगतात सर की सर आम्हाला सांगत जा, तुमच्यावरच आम्ही डिपेंड आहोत किंवा तुमच्या चॅनलला फॉलो करतो आम्ही. सो त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच अभ्यास चालू केलेला आहे. बाकीच्यांसाठी निवांत राहा. ॲड आल्यावर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण ॲड येण्याच्या अगोदर मान्सून पूर्व जो पाऊस पडतो ना, तो पण महत्वाचा आहे, लक्षात घ्या. नुकसानकारक असतो, पण आत्ता म्हणजे तुम्हाला नुकसान करून देईल जर तुम्ही अभ्यासाला नाही लागले तर. त्यामुळे अभ्यास आत्ता करा. आणि अभ्यास करत असताना एमपीएससीकडे वर्ग झाल्यामुळे एमपीएससी संदर्भात मी तुम्हाला सांगितलंय, पाठीमागे भरपूर व्हिडिओ पण घेतलेला आहे. सो ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की लक्षात घ्या. बाकीचे तर असणारच आपल्याबरोबर, हरकत नाही. सो अभ्यास चालू ठेवा आणि काही अडचण वाटली तर आमच्या टीमला कॉल करून माहिती घ्या. अदरवाईज ॲप डाउनलोड करून ग्रुप B आणि C ची बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.